अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। आज आमचे लोकनेते आणि सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या काल जे निधन झालं त्या दुःखातनं आम्ही अजूनही सावरलेलो नाही आहे। पण इंग्लिशमध्ये म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन, म्हणजे जरी कोणी व्यक्ती गेल्यानं आपल्याला खूप दुःख झालं आहे, पण काळ हा थांबत नसतो। त्याप्रमाणे आपण आज इथे आम्हाला भेटायला आलात, तरी आमच्या चिंचोली नाचनवेल लिंबाजी जो गण आहे, गट क्रमांक 15 जिल्हा परिषदचा, इथे आम्ही आता 2 दिवसापासून प्रचार थांबवलेला आहे। आमच्या सर्व कार्यकर्ते व आमचे हितचिंतक मित्रमंडळी व सर्व पक्षीय सर्व दुःखात असल्यामुळं आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रचार न करता आम्ही आज ते दुःखाच्या सावटात आहे। तरी आमच्या लोकनेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही सर्व चिंचोली लिंबाजी नाचनवेल गटातर्फे देत आहे। आज आमच्या लोकनेत्याचं अंत्यविधी झालेला आहे। त्या कार्यक्रमास सर्व महाराष्ट्रातनं सर्व जनता हळहळली। साहेबांचं जे दुःखद निधन झालेलं आहे ते अनपेक्षित होतं, ते कोणालाच अपेक्षित नव्हतं। अशा प्रकारे दादांची एकदम एक्झिट होईल। तरी आपण त्यांना सर्वांनी कामाचा माणूस म्हणून ओळखलेलं होतं, आपण त्यांना कामाचा माणूस म्हणून ओळखतोय। तरी आपल्याला हा महाराष्ट्र अजून प्रगतीपथावर नेण्यासाठी दादांच्या विचारसरणीतनं ही महाराष्ट्राची भूमी घडवायची आहे। दादांचे जे राहिलेले स्वप्न होते ते आता आपल्याला कुठेतरी आपल्या खांद्यावर आलेले ते पूर्ण करायचे आहे। दादांचा वारसा हा टिकवायचा आहे आणि इथून पुढे दादांच्या विचाराने, दादांच्या प्रेरणेने आज आपल्याला गोरगरीब जनता असू द्या किंवा महाराष्ट्रातली सर्व जनतांचे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहे। त्याकरता आम्ही आज कटिबद्ध आहोत। तरी आम्हाला जो पक्ष आदेश देईल त्यानुसार आम्ही पुढे कारवाई करू। आज जरी आम्ही या चिंचोली नाचनवेल गणातनं अधिकृत उमेदवार असल्यामुळे आता आम्हाला दुःखातनं सावरण्याची अजून तरी संधी भेटलेली नाही आहे, तरी आमचे जे नेते जिल्हाध्यक्ष माननीय सतीश भाऊ चव्हाण, कन्नडचे नितीन पाटील साहेब, संतोष भाऊ कोले यांच्या मार्गदर्शनानंतर आम्ही पुढील रणनीती ठरवू। पण आम्ही अजूनही रणांगण सोडलेलं नाही आहे। आम्हाला आजही दादांची वारसा टिकवायचा आहे, दादांचा कामाचा माणूस म्हणून आम्हाला ते टिकवायचा आहे। तरी आम्ही दादांना ही सीट चिंचोली लिंबाजी नाचनवेल गणातील निवडून आणून दादांना तीच एक मोठी भावपूर्ण श्रद्धांजली राहील किंवा दादांना ते समर्पित राहील, अशा उद्देशाने अजून 200% आम्ही जोमानं लढू व दादांना ही सीट निवडून आणून देऊ। दादाच्या एक भावपूर्ण श्रद्धांजली ती राहील। तुम्हाला ही गोष्ट कळाली की दादांचं दुःखद निधन झालेलं आहे, त्यानंतर तुम्ही स्वतः बारामतीला गेला होता, मग तिथला अनुभव कसा होता? बारामतीला मी गेलोच नाही। मी बारामतीला जाण्याच्या विचारात होतो, पण मी बारामतीला जाऊन माझं अजून अंतःकरण भरून आलं असतं। मी दादांपर्यंत पोहोचलेलोच नाही आहे। दादांच्या अंत्यविधीला खूप गर्दी होती आणि दादांपर्यंत जाणं आज शक्य नव्हतं आणि आमचे कार्यकर्ते दुःखात असल्यामुळे आम्ही तिथं पोहोचलोच नाही। अच्छा, बरं, आता जनतेला काय सांगाल? आता तुम्ही स्वतः प्रचार उद्यापासून चालू करत आहे, खूप कमी वेळ आहे। दुःखद निधनामुळे 2-3 दिवस तुम्ही स्वतः हा प्रचार थांबवला होता, पण बाकीचे पक्षाचे लोक आज जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत। आता ते माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की 3 दिवसाचा दुखवटा आहे। बाकीच्या पक्षांचं मी सांगू नाही शकत, पण आम्हाला आमचे नेते गेलेले, आमचे लोकनेते गेलेले, मराठा समाजाचा चेहरा गेलेला आहे। त्यामुळं आम्हाला आज तो दुःख खूप आहे, अजूनही आम्ही त्यातनं सावरलेलो नाही आहे। आता उद्या जे पक्ष आदेश देईल त्यानुसार कारवाई करू। अजून तरी आम्हाला काही आदेश आलेला नाही आहे, तरी आम्ही आज दुःखाच्या सावटात असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रचार करणार नाही व करणारही नाही। जनतेला भावनिकही करणार नाही आम्ही।